तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आम्हाला जायचं होतं लग्नासाठी, त्यामुळे ते छान असं रेडी झालं होतं आणि मस्तपैकी इथे आम्ही ना छान असं फोटोशूट वगैरे केलं आणि नंतर गेलो होतो गावामध्ये लग्नासाठी. लग्न वगैरे पार पडलं आणि नंतर ना इथे ना नवरीच्या बहिणीला द्यायची होती पाटी आम्हाला, त्यासाठी इथे ना मग तिला हळदी कुंकू वगैरे लावलं आणि मस्तपैकी तिला ना पाटी वगैरे बांधून दिली. आमच्याकडे अशी ना मुलीच्या बहिणीला पाटी देतात, तीच चाललं होतं बांधून द्यायचं काम. नंतर तिला पाटी वगैरे दिली, नंतर रुखवत वगैरे भरायचा होता तो भरला आणि नंतर आहे ना नवरीबाईसोबत इथे फोटो काढायचे होते, पण आमचा नवरदेवच गायब होता बरं का. ते गेले होते पाणी पिण्यासाठी. पण आम्ही आलो घरी आणि घरी आल्यावरती आत्याबाईंना त्यांना निघायचं होतं पुण्याला आणि नगरला जाण्यासाठी. आणि इथे वेदा बघा माझी पाठीमागे लागली, तिला घरातच ठेवलं होतं पण ती काय ऐकत नव्हती. मग ती नंतर रडत होती. ती लागली ती आत्याबाईं त्यांच्या पाठीमागे, कारण ती म्हणत होती मला जायचं आहे त्यांच्यासोबत. नंतर कशी वशी तिला नादी लावलं आणि नंतर यांना ना सगळ्या बॅगा वगैरे त्यांच्या गाडीमध्ये ना व्यवस्थित भरून दिल्या आणि ते गेले नंतर त्यांच्या गावी आणि आम्ही गेलो परत गावामध्ये लग्नाच्या ठिकाणी. तरी ते नवरीबाईला ना मस्तपैकी संध्याकाळी वाट वगैरे लावलं आणि हा क्षण खरंच खूप हळवा असतो बरं का. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.